नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनू आता मानसी तिला विचारत असते भूमीला, की मला सांगता येतं तू ठीक आहेस का? तेव्हा ती म्हणते की हो, आता मला बरं वाटतंय. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की मला नशीब भूमी व्यवस्थित सापडली. जेव्हा ती दिसली तेव्हा माझ्या खरं तर जीवात जीव आला. खरंच काही कळत नाही हे सगळं काय आणि कोणी केलं होतं ते. मग लगेचच मानसी म्हणते की ताई, पण मला खरंच हे समजत नाही आहे की आता हे तुझं किडनॅपिंग करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल? कोणी केलेलं हे सगळं? तेव्हा मग आता भूमी ही म्हणत असते की मलाही खरंच काही माहीत नाही. परंतु भूमीच्या आता लक्षात येत असतं. भूमी ही मुद्दामच नाव घेते आणि म्हणते की मला माहिती आहे की कोणी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा लगेच सगळेजण बघायला लागतात की भूमीला माहिती आहे. मग भूमी ही आकाशला म्हणते की आकाश, मला माहिती आहे किडनॅपिंग कोणी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आकाश विचारतो की कोणी? मग ती रागिनीकडे बघत असते आणि रागिनी पण घाबरते, ही माझं नाव घेते की काय? त्यावेळेला मग भूमी म्हणते की मागच्या वेळेला ज्यांनी माझं किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता ना, त्यांनीच केलं असेल. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मी तुला सांगितलं होतं ना की ते लोक अजूनही शांत बसलेले नसणार. ते काही ना काहीतरी करण्याचा नक्कीच संधी शोधत होते आणि हे सगळं त्यांनीच केलं आहे. मी तुला सांगितलं होतं. त्यावेळेला मग आता असं म्हटल्यानंतर आकाश हा तिला ओरडतो आणि म्हणतो की आता माझं ना तू काहीच ऐकायचं नाही. चल माझ्यासोबत. असं म्हणून आता आकाश तिला आतमध्ये घेऊन जातो आणि रागिनी घाबरलेली असते. तर इथे अभिजितला पौर्णिमा आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की तुम्ही इथे जरा बसा आता आणि हात व्यवस्थित सांभाळतो, पाय सोडून लांब असे बसा व्यवस्थित. तेव्हा मग ती म्हणते की खरंच काय गरज होती हे सगळं करण्याचं? तेव्हा मग ती म्हणते की मला खूप राग आला आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो की बरोबर, माझ्यावर चिडली असशील ना खूप तू? ती म्हणते की चिडू नाही तर मग काय करू? हे त्या भूमीसाठी स्वतःच्या जीवावर असं बेतवण्याची काय गरज होती बरं तुम्हाला? आणि हे केलं तेही त्या भूमीसाठी, जिने आपल्याला इतका त्रास दिला आहे तिच्यासाठी? मला तर ना समजत नाही आहे. मला तर असं वाटतंय ना की आई एका वेळेला जे काही बोलत आहेत ना ते अगदी योग्य वाटतंय. कारण जे आमचे अभिजित होते ते असं कधीच भूमीसाठी जीव वगैरे द्यायला बघणार नाहीत. तिच्यावर त्यांचा खूप राग होता. मग हे सगळं कशासाठी? तेव्हा अभिजित म्हणतो की हो, मला कळलं आहे तुला का वाटतंय असं. थांब, त्याच्यामागचं मी तुला कारण सांगतो. ऐकायचं आहे का तुला? जा, जरा दरवाजा बंद कर, मी तुला सांगतो की काय कारण आहे त्याच्यामागे. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, चालेल. आणि ती दरवाजा बंद करून येते आणि मग अभिजितला म्हणते की आता अभिजित, आता तरी सांगा, कसला सस्पेन्स क्रिएट करताय तुम्ही? प्लीज मला सांगा. तेव्हा मग तो म्हणतो की हां, ये आता इथे तुला मी सांगतो. अगं, मी हे सगळं केलं ना त्याच्यामागे एक कारण होतं. ती म्हणते की कोणतं कारण? तेव्हा अभिजित सांगतो की अगं, ही ना हे जे काही केलं ना ते आईची स्ट्रॅटेजी वापरली मी. तुला माहिती आहे का, आईची अशी स्ट्रॅटेजी असायची, जेव्हा आई ठरवायची की एखाद्या व्यक्तीला आपल्या जर जाळ्यात घ्यायचं असेल ना, तर त्याच्यासाठी अशी कोणती तरी मोठी गोष्ट करायची, जेणेकरून ती व्यक्ती ही आयुष्यभर आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली जगली पाहिजे. आणि हीच आईची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याचप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करतोय. असं केल्यामुळे, भूमीला मी वाचवल्यामुळे आता आकाश आणि भूमी आयुष्यभर माझ्या दबावाखाली आणि माझ्या उपकाराखाली असतील आणि म्हणूनच मी हे केलं. समजलं का? म्हणजे ना कसं आहे, माझ्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास बसावा त्यासाठी मी हे सगळं केलं आहे. तेव्हा मग लगेचच ती बोलून दाखवते, अच्छा, म्हणजे तुम्ही हे सगळं त्याच्यासाठीच करताय का? तेव्हा अभिजित म्हणतो की हो, अगदी बरोबर. या सगळ्यासाठी मी हे सगळं करतोय. परंतु तू विश्वास ठेव, मी हे सगळं उगीचच करत नाही आहे. हे कारण आहे त्याच्यामागे. तेव्हा ती खुश होते आणि म्हणते की अच्छा, असं प्लॅनिंग आहे का तुमचं? खरंच खूप भारी. तेव्हा मग ती म्हणते की मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. ती निघून जाते आणि अभिजित तिथेच विचार करत राहतो की बरं झालं, मला ऐनवेळेला क्लिनिकमध्येच असताना भूमिताईने कारण सांगितलं होतं. जर समजा रागिनीने किंवा या पौर्णिमाने दोघींनीही विचारलं की तू भूमीचा जीव का वाचवला, तर त्यामागचं कारण काय सांगायचं आहे हे भूमिताईने अगोदरच क्लिअर केलं, त्यामुळे बरं झालं. आता हिचा माझ्यावर संशय काही येणार नाही आणि हे अगदी व्हॅलिड कारण मिळालं आहे मला असं सांगण्यासाठी, म्हणून तो आता खुश होत असतो. रागिनीचे नुसते आता इथे पळताभुई थोडी होत असते. ती तिच्या माणसाला फोन करून ओरडते की अरे, काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची? आणि तुला सांगितलं होते की त्या भूमीला मारून टाक, मग तू तिला ड्रममध्ये टाकून आपल्या गोडाऊनमध्ये घेऊनच का गेलास ना? तिथेच तुझी माती खाल्लीस तू. अरे, तुला कळतं आहे का, आता ती भूमी जिवंत आहे आणि त्या लोकांनी तुला सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे आता काही कर आणि अंडरग्राऊंड हो, कोणाला परत दिसू नकोस, नाहीतर मग माती खाशील तिथेही. आणि तुला माहिती आहे किती प्रॉब्लेम होईल. आता तुला ना पोलीस शोधत पण असतील, त्यांनी बघितलं आहे तुला सगळ्यांनी म्हटल्यावरती आता तुझी काही खैर नाही. त्यावेळेला मग तो बोलायला लागतो की हो मॅडम, मला माहिती आहे माझं चुकलं आहे, पण काय करू आता? खरंच. मग ती विचारते की दीपक कुठे?
तेव्हा तो सांगतो की नाही मॅडम, मला दीपकबद्दल पण काहीच माहिती नाही आहे, तो कुठे आहे, काय येते. तेव्हा आता रागिनी वैतागत म्हणते की झालं झालं, तुम्ही ना अगदी सगळेजण माती खा, तुम्हाला काही कळतच नाही काय करायचं आणि कसं करायचं ते. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आता तो दीपक पोलिसांच्या हाती लागला तर आणखी प्रॉब्लेम होईल. तेव्हा मग लगेच तो माणूस म्हणतो की हो मॅडम, दीपकला अगदी पोलीस व्यवस्थितपणे शोधतायत. जर दीपक सापडला तर मग प्रॉब्लेम झालाच म्हणून समजायचा. आता रागिनी खूप वैतागलेली असते आणि ती म्हणते की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे आणि तू कोणालाही दिसू नकोस अशी धमकी ती त्याला देते. नंतर अभिजित रूममध्ये असतो तेव्हा आकाशभूमी येतात. अभिजित म्हणतो, आकाशभूमी काय झालं, या ना. त्यावेळेला मग आता लगेचच तो म्हणायला लागतो की माझं जरा महत्त्वाचं काम होतं. मग ती म्हणते की बोला ना, बोल ना, काय झालं, काय काम होतं. त्यावेळेला भूमी म्हणायला लागते की मी तुम्हाला ओवाळायला आली आहे आरतीचं तबक घेऊन. तो म्हणतो की भूमी, कशासाठी हे सगळं. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की ॲक्च्युली अभिजित, तू भूमीचा जीव वाचवला आहेस ना, आणि म्हणूनच ती तुला ओवाळायला आली आहे एक भाऊ म्हणून. खरं तर तू तिची भावासारखी रक्षा केलीस ना, म्हणजे तिचा जीव वाचवलास, त्यासाठीच ती तुला ओवाळण्यासाठी म्हणून आली. हे पाहून अभिजितला अगदी बरं वाटतं. तेव्हा तो म्हणतो, खूप भूमी, हे काहीतरीच काय ओवाळू वगैरे नकोस गं, ते माझं कर्तव्य होतं. तेव्हा ती म्हणते की हो, अगदी तुम्ही भावासारखं तुमचं कर्तव्य निभावलंत ना, त्यासाठीच मी तुम्हाला ओवाळायला आली आहे, या प्लीज बसा. तेव्हा मग अभिजितही बसतो. आकाश म्हणतो की हो, खरंच बस आणि ओवाळू दे भूमीला. तेव्हा मग तो बसतो आणि भूमी त्याला नाम लावते आणि मग त्याला ओवाळत असते. तेव्हा ही ओवाळणी करत असताना खरंच अभिजितचा ऊर म्हणजेच बलदेवचा ऊर अगदी भरून आलेला असतो. कारण त्याला इतक्या सगळ्या प्रेम मिळतं आहे. म्हणजे भूमीने इथे आणलं आहे खरं, परंतु हे सगळं असं भावाचं बहिणीचं प्रेम हे त्याच्या नशिबात नव्हतंच असं त्याला वाटत होतं. परंतु आता भूमी ही त्याच्या हातावरती राखी बांधते आणि म्हणते की दादा, हात पुढे करा हळूच. मग आता ज्या हाताला लागलेलं असतं त्याच हातावर भूमी राखी बांधत असते आणि म्हणते की खरंच तुम्ही हे जे काही माझ्यासाठी केलं आहे ना, खूप महत्त्वाचं आहे. मग त्यावेळेला बलदेवला भूमीचं वाक्य आठवतं. जेव्हा भूमीला त्याने किडनॅप केलं होतं, तेव्हा भूमी म्हणाली होती की दादा प्लीज माझी मदत करा, मी तुम्हाला तुमच्या बहिणीसारखी आहे. आता हेच भूमीचं वाक्य त्याला आठवतं आणि मग भूमी त्याला म्हणते की खरंच तुम्ही आता माझे भाऊ झालात, आतापर्यंत फक्त दीर होतात, आता तुम्ही माझे भाऊ झाला आहात. तेव्हा मग भूमीच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि बलदेवच्याही. तेव्हा आकाश म्हणतो, अभिजित, आता असं डोळ्यात पाणी आणायचं नाही. आता सगळं व्यवस्थित झालं आहे ना, सगळं ठीक झालं आहे. तुझे आत्तापर्यंतचे तू जे काही गोष्टी केल्यास ना, ज्या काही गोष्टी झाल्यात त्या सगळ्या मी माफ केल्यात. कारण खरंच माझ्या मनात आता तुझी जागा खूप वाढली आहे आणि पूर्वीचे जे ग्रजेस होते ते सगळे नाहीसे झालेत. मनातले सगळे किलमिश दूर झाले आहेत. त्यामुळे आता सगळी नवीन सुरुवात करणार आहोत आपण. अजिबात आता मागे हटायचं नाही. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नको, सगळं ठीक होईल. त्यानंतर मग आता अभिजित त्याच्याकडे बघतच राहिलेला असतो. त्याचे डोळे अगदी पाणावलेले असतात. नंतर आकाश म्हणतो की आता सगळं व्यवस्थित होणार आहे. जे काही झालं आहे ना, ते आपण विसरूनच जाऊया सगळं. तो वाईट भूतकाळ होता असं समजूया, असं आकाश म्हणतो. त्याच वेळेला मग आता इथे आकाशला कॉल येतो म्हणून तो म्हणतो की मी जरा आलोच, हा महत्त्वाचा कॉल आहे कामाचा, आणि तो बाजूला जातो. तेव्हा मग आकाश आता निघून गेल्यावर लगेच अभिजित भूमीच्या पाया पडतो आणि नमस्कार करतो. तेव्हा मग ती म्हणते की दादा, हे कशासाठी. तेव्हा तो म्हणतो की नाही, तुम्ही ताई आहात माझी आणि म्हणूनच मी तुम्हाला नमस्कार करतोय. कारण हे सगळं असं व्यवस्थित झालं पाहिजे असंच मला वाटतंय आणि खरं तर मी तुमच्या पाया पडलंच पाहिजे. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. एखादा चांगला मुलगा एका वाईट मार्गाला लागतो, परंतु तुमच्यासारख्या बहिणीने त्याला सुधरवलेलं आहे, त्याला एका चांगल्या मार्गाला आणलं आहे. त्यामुळे खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो आहे की मी तुमचा भाऊ आहे म्हणून मी तुमच्या पाया पडलो. खरंच तुम्ही मला खूप मार्गाला वाईट चाललो होतो तिथून सुधरवून या मार्गावर आणलं होतं. आत्तापर्यंत माझा आई आणि मीच, आम्ही दोघंच होतो एकमेकांसाठी, परंतु आता माझी बहीणही आमच्या आयुष्यात आली आहे. एखाद्या बहिणीसारखीच तू आमच्यावर माया करतेस. खरंच खूप बरं वाटलं. म्हणूनच आता आयुष्यभराची बहीण मला मिळाली आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो, आतापर्यंत तुम्ही दीर होतात, परंतु आता नात्याने माझे भाऊ झाला आहात आणि भावासारखं रक्षण केलं आहे माझं. त्यासाठी काही झालं तरी मी पण तुमचे उपकार हे खूप आहेत, मला मान्य आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आपण दोघंही मिळून रागिनीचा पर्दाफाश करायचाच आहे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो, मला माहिती आहे की काही झालं तरीही त्या रागिनीचा पर्दाफाश झाल्याशिवाय मी आता काही शांत बसणार नाही आहे. कारण तिचं जे काही वागणं आहे ना, त्या वागण्यावरून हे मला एकच लक्षात येतं आहे की किती काय झालं तरीही तिचं मी असं वागणं सोडणारच नाही आहे. तेवढ्यातच तिथून आता ती खुश होते आणि म्हणते की सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका घाबरू. तेव्हा अभिजित म्हणतो की हो, मला माहिती आहे हे सगळं ना मुद्दाम त्या रागिनी पटवर्धननेच करण्याचा प्रयत्न केला असेल. तुम्हाला किडनॅप करण्याचं काम पण त्या रागिनीनेच केलं असेल.
लवकरच तिला एक्सपोज केल्याशिवाय मी पण आता शांत बसणार नाही आहे. दोघांनी मिळून करायचं आहे. तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा आल्याबरोबर तिला जरा धक्काच बसतो की भूमी इथे माझ्या खोलीत काय करते. तेव्हा ती विचारते की भूमी तू इथे काय करतेस. तेव्हा भूमीला भीती वाटत असते की रागिणीबद्दल बोलताना हिने काही ऐकलं आहे की काय. परंतु तिने ऐकलेलं नसतं. ती म्हणते की अभिजित हे घ्या तुमच्यासाठी मी खायला घेऊन आली आहे आणि तू इथे. तेव्हा मग तो म्हणतो की अगं ॲक्च्युली मी भूमीचा जीव वाचवला ना, त्यासाठी ती मला ओवाळायला आली होती इथे आणि बघ हाताला माझ्या राखी पण बांधली आहे तिने. आता पौर्णिमा तिच्याकडे बघतच राहते की भूमीला नक्की झालं आहे तरी काय. तेव्हा अभिजित म्हणतो की खरंच खूप बरं वाटलं मला पण. तेव्हा मग पौर्णिमाला भूमी म्हणते की हे बघ आता पौर्णिमा ना सगळं काही व्यवस्थित होतं आहे, सगळं चांगलं आहे. त्यामुळे ना तू आता अजिबात कसलीही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आता मनातले तूही काही अडीअडचणी आहेत ना त्या काढून टाक. आपण सगळे व्यवस्थित गुण्यागोविंदाने राहूया, मनात कुठल्याही प्रकारचा क्लेश न ठेवता. कारण आता जर आपण एकत्र राहिलो तर आयुष्यभर असेच आपण राहू. त्यामुळे तू कुठलाही विचार करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तू फक्त आता व्यवस्थित राहा पौर्णिमा, तूही मनात काही अडी धरू नकोस. आता सगळं व्यवस्थित आहे, अभिजित पण परत आलेत त्यामुळे सगळं नीटच होईल हां. असं ती तिला समजावते अगदी प्रेमाने आणि मग म्हणते की बरं ठीक आहे तुमचं चालू द्या, मी येतेच असं म्हणून ती ते आरतीचं तबक घेऊन निघून चाललेली असते. मात्र पौर्णिमाला काही समजत नसतं की भूमीचं नेमकं काय चाललं आहे. किती काही झालं तरीही भूमी ही अशी प्रेमाने वागायला अचानक झाले तरी काय असा प्रश्न तिला पडतो. त्यावेळेला मग अभिजित खाली बसतो आणि पौर्णिमा त्याला म्हणते की हे घ्या तुम्ही खाऊन घ्या बघू म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. नंतर मग ती म्हणते की अहो तुम्ही जो काही डाव टाकला आहे ना त्याचा परिणाम दिसायला लागला आहे बरं का हळूहळू. म्हणजे की तुम्ही आज जे काही हिचा जीव वाचवण्याचं नाटक केलं आहे ना ते अगदी आपल्या पथ्यावरच पडलं आहे नाटक असं समजायचं. तेव्हा मग अभिजित गालातच हसतो आणि म्हणतो की हो अगदी बरोबर बोलतेस तू. तेव्हा मग आता मनातल्या मनातच बलदेव विचार करत असतो की ह्या मूर्खाला नाटक वाटतंय परंतु हे सगळं खरं आहे. काही झालं तरीही हे असं नाटक खेळत खेळतच मला त्या रागिणीबद्दल लवकरात लवकर एक्सपोज करायचे. आणि भूमिताई आता तिला रागिणीला अडचणीत आणण्याचा विचार करत होती. म्हणजे नक्की तिचं काय चालू आहे हे जरा बघितलं पाहिजे, म्हणजे भूमीला मदत केली पाहिजे असा विचार डोक्यात येत असतो. तर इथे जो प्रीती नर्सचा नवरा असतो तो नवरा हा बाहेर फिरत असतो आणि त्याला खरं तर मोबाईल हवा असतो. म्हणून रस्त्यावर चालणाऱ्या एका माणसाला तो म्हणतो की दादा मला जरा मोबाईल हवा होता, प्लीज जरा देता का, एक अर्जंट फोन करायचा होता मला. तेव्हा मग तो मोबाईल द्यायला जात असतो. त्याच वेळेला आता शरद पटकन हात पुढे काढतो. तेव्हा त्याच्या हातावरती खूप अशा घाणेरड्या जखमा असतात. त्यामुळे तो माणूस घाबरतो आणि म्हणतो की ए चल निघ बाजूला असं म्हणून तो त्याला फोन न देता बाजूने निघून जातो. आणि शरद आता स्वतःच्या हातावर बघतो आणि म्हणतो की जे काही मी केलं आहे ना या सगळ्यांची देव मला शिक्षा देतोय. मी जो काही त्रास दिला आहे त्यामुळे हे सगळं मला देवाने कुष्ठरोगी नशिबी आणला आहे असं म्हणून तो पुन्हा रस्त्याने निघून जातो. भूमी तो निघून गेल्यानंतर इथे आता भूमी ही सामानाची यादी बनवत असते. तेव्हा तिथे आकाश येतो आणि म्हणतो की भूमी अगं काय करतेस काय ती हे. तेव्हा ती म्हणते की सामानाची लिस्ट बनवते यादी. मग तो म्हणायला लागतो की अच्छा सामानाची लिस्ट बनवतेस ते ठीक आहे, परंतु सामान एवढंच लिही ना जेवढं की माझ्या डिक्कीमध्ये बसेल, एवढं सामान लिहून ठेवशील ना. तेव्हा मग ते म्हणते की हो मग लिहावंच लागतं ना, म्हणजे कसं आहे मी बाहेर पडले तर मी एक एक डोक्यात ठेवून घेते सामान, परंतु तुला सामान आणायला सांगायचं म्हणजे तुला भली मोठी यादीच द्यावी लागते, तेव्हाच तू सगळं सामान बरोबर आणशील बरोबर ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो माहिती आहे मला लक्षात राहत नाही, तू दे मला सामान लिहून, परंतु सामान मात्र मीच आणणार आहे, तू अजिबात जायचं नाहीस, आलं लक्षात. तेव्हा भूमी म्हणते की आकाश असं कसं बोलतोयस रे. अरे काय होतं हरकत नाही आहे, सामान आणायला तर गेले तर मी तरी आणेन ना सगळं व्यवस्थित, उगीच तुला कशाला फेरी, त्यापेक्षा मी जाऊन व्यवस्थित सामान घेऊन येते ना दसऱ्याचं, आणि दसरा आहे म्हटल्यावर भरपूर असं सामान लागणारच आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे भूमी चालेल हरकत नाही, पण मला हे दुसरं काही सांगू नकोस, सामान मात्र मीच आणणार, पण तू फक्त मला यादी दे बाकी काही नाही. मग भूमी त्याला काहीतरी बोलत असते. आकाश म्हणतो नाही या बाबतीत ना आता मी तुझं काही एक ऐकणार नाही. भूमी म्हणते आकाश अरे ऐकून तर घे, मला दुसरं काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की बरं बोल काय झालं. भूमी म्हणते की आकाश माझ्या डोक्यातनं असा विचार येतोय की उद्या दसरा पण आहे, म्हणजे अभिजितने माझ्याबद्दल जे काही केलं आहे त्याचं परतफेड म्हणून मला त्यांच्यासाठी काहीतरी दसऱ्यासाठी करायचं आहे असं वाटतं. तेव्हा आकाश म्हणतो की हो ॲक्च्युली मी पण तो विचार करत होतो, पण परतफेड म्हणून नको, आपण एक ॲज अ टोकन ऑफ लव म्हणून त्याच्यासाठी काहीतरी करूया. तेव्हा मग ती म्हणते की हो बरोबर असंच करूया आपण. तेवढ्यात रागिनी वरतून येत असताना जराशी गरगरत असते. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या अगं काय होतं आहे काय तुला. तेव्हा भूमी पटकन बसायला चेअर देते आणि म्हणते की हे घ्या इथे बसा जरा तुम्ही. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की काय होते मानसी जरा एक काम कर,
पाणी आण. आणि आकाश म्हणतो की अथर्व दरवाजा बंद कर आणि AC ऑन कर. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, म्हणजे ACची अशी गरज नाही आहे मला. मला ना असं गरगरल्यासारखं झालं आणि असं ग्लानी येतात ना तसं झालं, काहीच कळत नाही आहे आणि मळमळत आहे पण. तेव्हा आकाश म्हणतो की कशासाठी, कसं घडलं हे सगळं. तेव्हा मानसी पाणी आणून देते आणि ती पाणी पित असते. तेव्हा भूमी म्हणते की घ्या, तुम्ही पटकन पाणी पिऊन घ्या बघू. असं म्हटल्यावरती आता इथे लगेचच रागिणीला जरासं असं बरं वाटत नसतं, चक्करसारखंच होत असतं. मग रागिनी मनातच विचार करते की मलाच कळत नाही आहे माझं काय होतं आहे ते. ती विचार करते की मला अचानक असं कसं झालं, असं कधी होत नाही. मळमळल्यासारखं आणि गरगरल्यासारखंच का बरं झालं आहे. तेव्हा भूमीला आठवतं की भूमी किचनमध्ये आलेली होती आणि त्याच वेळेला काहीतरी पौर्णिमा तिच्यासाठी करत असताना पौर्णिमाला भूमी विचारते की काय गं पौर्णिमा, काय बनवतेस तू. तेव्हा ती म्हणते की आईंसाठी कारल्याचा ज्यूस बनवते मी, तुला काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा ती म्हणते की नाही अगं तसं नाही, तुला मी किचनमध्ये फारच क्वचित बघते ना, म्हणूनच विचारलं, बाकी काही नाही. तेव्हा ती म्हणते की हो, त्यांच्यासाठीच मी ज्यूस बनवत आहे. असं म्हणून ती आता त्या काचेच्या ग्लासमध्ये तिचं ज्यूस जे असतं ते ओतते. तेव्हा मग भूमी आता मनात विचार करते की काही करून मला हे ग्लासमध्ये गुंगीची ही गोळी टाकली पाहिजे, जेणेकरून आत्याला त्रास व्हायला सुरुवात होईल आणि मला जे काही साध्य करायचं आहे ना ते मला साध्य करता येईल. म्हणून आता पौर्णिमा ही मिक्सर बाजूला ठेवून देत असते आणि ती बाजूला झाल्यावर भूमी तेवढ्यातच संधी साधते आणि त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये ती गुंगीची जी गोळी असते ती घालते. आणि मग भूमी म्हणते की चला माझं काम होईलच. आणि मग भूमीला आठवतं की हिनेच हे सगळं घडवून आणलं आहे. तेव्हा आता आकाशला भूमी म्हणते की आकाश तुला कळतं आहे का, यांना हा जो काही त्रास होतो आहे तो काही साधासुद्धा त्रास नाही आहे. उगीचच या गडबड करत असतात ना, म्हणजे किती टेन्शन घेत असतात घरचं, ऑफिसचं आणि बाकीचं किती टेन्शन असतं यांच्या डोक्याला. म्हणूनच ना यांच्या डोक्याला शांतता नाही, म्हणून हे घडतंय. आकाश म्हणतो की हो भूमी, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर बोलतेस. आत्या तू ना स्वतःचा विचार करायला हवास बरं का. तेव्हा मनू म्हणते की हो, म्हणजे ना आईंच्या डोक्याला खरंच खूप टेन्शन आहे, त्या काहीतरी विचार करतात म्हणून असं घडतंय मला वाटतं. कारण त्या गोळ्याही अगदी व्यवस्थित घेत नाही. आणि आताच बघा ना, आताच्याही गोळ्या आहेत त्या संपल्यात, परंतु त्याने आणल्या नाही आहेत. तेव्हा मग लगेच अभिजित म्हणतो की बरं ठीक आहे, मी आणतो गोळ्या. तेव्हा अथर्व म्हणतो की अरे दादा तुझ्या हाताला लागलं आहे, तू मी जातो. तेव्हा अभिजित म्हणतो की अरे मला ना बसून बसून अगदी कंटाळल्यासारखं झालं आहे, येतो मी तुझ्यासोबत. तेव्हा अथर्व बाहेर येत असतो गेटजवळ आणि वॉचमनला आवाज देत असतो. तेवढ्यातच तिथे बाहेरच प्रीती नर्सचा नवरा हा काहीतरी बिचारा खात बसलेला असतो. तेव्हा अथर्व गेट उघडतो, म्हणजेच वॉचमनला तो गेट उघडायला म्हणून सांगत असतो गाडी काढण्यासाठी. तेवढ्यात अथर्वच्या नजरेस तो पडतो आणि तिथे कोणीतरी आहे. ए कोण आहे रे, कोण आहे रे, असं तो आता ओरडायला लागतो आणि मग आतमध्ये जात असतो. तेवढ्यातच आता प्रीती नर्सचा नवरा हा घाबरतो आणि म्हणतो की मला जर कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल, म्हणूनच तो आता तिथून पळून जातो. तेव्हा आता अथर्व आणि अभिजित गेल्यानंतर अथर्व बाहेरपर्यंत पळत येतो, परंतु तो गायब झालेला असतो. अभिजित विचारतो की काय रे, काय झालं, कोण होतं इथे. तेव्हा मग तो म्हणतो की अरे दादा काही कळत नाही आहे, आता इथे एक माणूस बसला होता, मी तुला बोलवायला आलो तोपर्यंत तो माणूस गायब झाला. तेव्हा अभिजित म्हणतो की अरे इथे तर कोणी नाही आहे पण. तेव्हा अथर्व म्हणतो की अरे होता रे, आत्ताच होता माणूस आणि अचानक मी तुला बोलवण्यासाठी आलो आणि तितक्यातच तो माणूस गायब झाला, काहीच कळत नाही आहे नक्की काय झालं ते. अभिजित म्हणतो की बरं ठीक आहे जाऊ दे, तुला भास झाला असेल. तेव्हा मग प्रीती नर्सचा नवरा बघतो आणि म्हणतो की बापरे, हा हा इथे कसा काय आला अभिजित, हा तर मेला होता ना, मग हा जिवंत कसा, असा डोक्यात विचार येत असतो. तर इथे अभिजित म्हणतो की चल आपण गोळ्या आणायला जाऊया, मी गाडी काढतो. रागिनी विचार करत असते की काहीतरी चुकीचं नक्की घडतंय, हे असं माझ्यासोबत आजपर्यंत घडलं नाही, मग अचानक मला आज चक्कर कशी काय आली, म्हणजे काही तब्येत ठीक नाही आहे की काय माझी, मला काही होतं आहे की काय, अशी भीती वाटत असताना भूमी आधी तिच्याकडे हसत बघत असते आणि म्हणते की रागिनी आता तुमची उलटी गिनती सुरू झाली. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अभिजित आता रागिनीला म्हणत असतो की आई, मला माहिती आहे हे सगळं करण्याचा ना तूच प्रयत्न करते आहेस, आत्तापर्यंत तू जे जे काही केलेस ना ते सगळे गुन्हे स्वतःच्या तोंडून तू माफ कर, नाहीतर उद्या विजयादशमी आहे. तर उद्या विजयादशमीच्या दिवशी तुला सगळे तुझेच कारनामे आहेत ना ते सगळे मी एक्सपोज करणार आहे. त्याच्या अगोदर तू मान्य केलंस तर ठीक, नाहीतर तुझ्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या जगासमोर आणणार. भूमीला पण किडनॅप करण्याचा प्रयत्न तूच केला होतास हे मला माहीत आहे. असं म्हटल्यावर रागिनी अगदी घाबरून त्याच्याकडे बघायला लागते. तो निघून जातो आणि रागिनीला आता अगदी तिच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं असतं. कारण जर उद्या एक्सपोज केलं, ती म्हणते की उद्याच दसरा आहे, जर माझ्याबद्दल यांनी काही सांगितलं तर मग काय होईल माझं, असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. तर रागिनी इथे आकाशला मारण्याचा प्रयत्न करत असते. ती स्वतःच्याच पदराने आकाशचा गळा घुटण्याचा प्रयत्न करत असते आणि आता मर तू असं बोलत असते. तेव्हा आकाश हा तडफडत असतो की आत्या मला सोड, आणि थोड्याच वेळात आता अभिजित आकाशचा जीव जातो. नेमकं आता पुढे काय घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी
आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.